नमस्कार मित्रांनो, मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं। होय मित्रांनो, गावरान कुक्कुटपालनाचा हा व्यवसाय आता घराघरात पोहोचलाय। या व्यवसायाच्या माध्यमातून कित्येक बेरोजगार तरुणांना, तरुणींना, दिव्यांग विकलांग व्यक्तींना आणि वयस्कर मंडळीच्या सदस्यांना आज रोजगार प्राप्त झालाय। या व्यवसायाने लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग खुला करून दिलाय। म्हणून कित्येक तरुण, तरुणी, दिव्यांग विकलांग व्यक्ती आणि वयस्कर मंडळीचे सदस्य आज करिअरचं ऑप्शन म्हणून गावरान कुक्कुटपालनाच्या व्यवसायाला निवडत आहेत। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला देखील गावरान कुक्कुटपालन करायचं आहे आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे। कारण हा व्यवसाय कमी भांडवलात होतो, कारण हा व्यवसाय कमी जागेत होतो, कारण हा व्यवसाय कमी अनुभवात होतो आणि म्हणूनच आपण सर्व या गावरान कुक्कुटपालनातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्याची स्वप्ने बघतात आणि ही स्वप्ने बघणं अजिबात चुकीचं नाही। 100% आपण गावरान कुक्कुटपालनातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतात। पण गावरान कुक्कुटपालनातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर आपल्याला गावरान कुक्कुटपालनामध्ये आधुनिक तंत्राचा वापर करावा लागेल। हे आधुनिक तंत्र म्हणजे तरी काय बरं? हे आधुनिक तंत्र म्हणजे इन्क्युबेटर पिल्ले काढणारी मशीन। पण बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की सर, पिल्ले आम्हाला काढायची मशीन जरी खरेदी केलं तर ते शिकवणार कोण? मी तुम्हाला काय सांगत आहे की सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्ही आणि आमची टीम तुम्हाला मार्गदर्शन करणार, त्याबद्दल दुमत नाही। पण एक खास सवाल काय येतो की बाबा पिल्लं निघाली, परंतु यांना खाद्य नियोजन कसं करायचं? कारण आमचा खाद्य खर्च भरमसाठ होतो आणि आमच्याकडून दिल्या जाणाऱ्या खाद्यामुळे पिल्लांचं कधी कधी अतिरिक्त पोषण तर कधी कुपोषण होते। मग अशा पद्धतीनं तुमच्या प्रश्नांची जी सरबत्ती माझ्यापर्यंत पोहोचली त्याचं एक एक करून मी उत्तर देत आहे। त्यासाठी मी सिरीज चालवत आहे की लहान पिल्लांना खाद्य काय द्यायचं, ज्याच्यामध्ये पार्ट 1 मध्ये आपण 1 ते 15 दिवसाचं विश्लेषण केलं, पार्ट 2 मध्ये 15 ते 30 दिवसाचं विश्लेषण केलं, पार्ट 3 मध्ये 31 ते 60 दिवसाचं विश्लेषण केलं। आज पार्ट 4 मध्ये आपण 61 ते 90 दिवसाचं विश्लेषण बघणार आहोत की या ठिकाणी तिसरा महिना जो असतो अत्यंत महत्त्वाचा, या तिसऱ्या महिन्यामध्ये आपल्या कोंबडीच्या लहान पिल्लांना खाद्य काय, किती, कसं आणि कोणत्या पद्धतीने द्यायचं की ज्यामुळे त्यांचं पोषण होईल आणि आपल्याला लवकरात लवकर वजन वाढ होऊन आणि अंडे उत्पादन वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल। मग गावरान कोंबडीच्या किंवा निमगावरान कोंबडीच्या सह्याद्री, पाथर्डी, गिरिराज, वनराज, कावेरी त्या ठिकाणी असणाऱ्या या ज्या कोंबड्यांच्या जाती आहेत यांच्या सुद्धा पिल्ल्यांचं तिसऱ्या महिन्यात संगोपन कसं करायचं याबद्दल विस्तृत माहिती आज आपणास दिली जाणार आहे। म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। कृपया विनंती करतो, स्किप करू नका आणि तुमच्याकडून 1 ते 15 दिवस, 15 ते 30 दिवस, 31 ते 60 दिवस हे पहिले 3 पार्ट मिस झाले असतील ना तर तुम्ही जास्त काहीच करू नका। तुम्ही आपल्या व्हिडिओ गॅलरीमध्ये जा, 2-3 दिवसापूर्वी प्रत्येक व्हिडिओ अपलोड झालाय, बघून घ्या। काही समस्या असतील तर त्या सुद्धा माझ्यापर्यंत पाठवण्यासाठी कमेंट सेक्शन आहे, त्याचा वापर करा। पण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा। आवडला तर तात्काळ लाईक करा। सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला। राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो। मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि मानतच राहणार। आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या। यासाठी जास्त काही करण्याची आवश्यकता नाही मित्रांनो। या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या बरं, तिथं आल्यानंतर लाल रंगाचं सबस्क्राईबचं किंवा मराठीतील सदस्य व्हायचं ऑप्शन दिसेल, त्याला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, गावरान कुक्कुटपालन जगातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय, जो कमी भांडवलात होतो, जो कमी अनुभवात होतो, जो कमी जागेत होतो, ज्याला मार्केटिंग करण्याची अजिबात चिंता त्या ठिकाणी नाही।
आणि असेल ना मित्रांनो तर मी प्रत्येक जिल्ह्याचा व्हॉट्सअप ग्रुप बनवलाय तुमची मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी। तुम्हाला जर या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर त्या ठिकाणी नाव पत्ता व्हॉट्सअपला पाठवून द्या। तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामावून घेतल्या जाईल आणि ही पूर्ण प्रक्रिया मोफत आहे। आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी कसल्याही प्रकारची फीस देण्याची आवश्यकता अजिबात नाही। तर बघा मित्रांनो ही आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की 61 ते 90 दिवसाच्या दरम्यान आपल्या कोंबडीच्या लहान पिल्लांना म्हणजे तिसऱ्या महिन्याच्या पिल्लांना खाद्य काय द्यायचं आहे। तिसऱ्या महिन्याचा विचार केला तर पिल्ल ही वाढीच्या अवस्थेत असतात आणि या अवस्थेमध्ये पिल्लांची भूक मोठ्या प्रमाणात वाढलेली असते। मग अशा परिस्थितीमध्ये पिल्लांना असं कोणतं खाद्य द्यायचे की ज्यामुळे त्यांचं पोषण होणार आणि खाद्य खर्च देखील वाढणार नाही। तर मित्रांनो तिसऱ्या महिन्यात वाढीच्या अवस्थेमध्ये पिल्लांना त्या ठिकाणी फिनिशरचा वापर केला जायला हवा असं माझं मत आहे। परंतु लक्षात घ्या मी काय सांगतोय की फिनिशरचा वापर करावा पण किती प्रमाणात करावा हे जोपर्यंत लक्षात येणार नाही तोपर्यंत तुमचा खाद्य खर्च कमी होणार नाही आणि तुमच्या कोंबड्यांचं अजिबात पोषण देखील होणार नाही। तर बघा मित्रांनो तिसऱ्या महिन्यामध्ये कोंबडीच्या पिल्लांच्या शरीरामध्ये जी रिक्वायरमेंट असते ही गरज जी असते ती गरज भागत असते मित्रांनो फिनिशरच्या माध्यमातून। आता तुमचं मत असेल की सगळंच मग आपण फिनिशरच द्यायचं का? अजिबात अशी गल्लत करू नका। तुम्हाला फिनिशरचा वापर एकूण आहारामध्ये 20% करायचा आहे। म्हणजे समजा तुम्ही 10 किलो खाद्य तयार करत असाल तर या 10 किलो खाद्यामध्ये तुम्हाला 2 किलो फिनिशर टाकायचे। बाकी मग तुमच्या हिशोबाने गहू, ज्वारी, तांदूळ, मका, बाजरी, पीठ अथवा इतर प्रकारच्या खाद्याचा देखील आपण या ठिकाणी वापर करू शकतो। म्हणजे आता साधारण तुम्हाला एक सिंपल गणित समजावून सांगतो। जसं की बघा आता आपल्याकडे 100 कोंबड्या असतील। 100 कोंबड्या रोजचं खाद्य खातात 100 ग्रॅम एका कोंबडीचा खाद्य। त्यानुसार 100 गुणिले 100 म्हणजे 10 किलो। तर रोजचं तुम्हाला 100 असणाऱ्या या लहान पिल्लांमागे त्या ठिकाणी 2 किलो खाद्य द्यायचे। पण हे झालं कोंबडीचं। पिल्लं तर काही एवढं खातात का? नाही। तिसऱ्या महिन्याच्या पिल्लांचा जर आपण साधारणतः विचार या ठिकाणी केला तर ही पिल्लं 40 ते 60 ग्रामच्या दरम्यान फीड खात असतात। कधी कधी फीडची असणारी कॅपॅसिटी 70 ते 80 ग्रामपर्यंत सुद्धा जाऊ शकते। म्हणजे ही पिल्लं साधारणतः दिवसाला जर त्या ठिकाणी 60 ग्रामच्या आसपास फीड खात असतील तर तुम्हाला त्याचा 20% म्हणजे 12 ग्राम त्या ठिकाणी काय करायचं आहे मित्रांनो फिनिशर द्यायचे। पण एवढा डोक्याला ताण घेत बसायची गरज नाही। 10 किलो खाद्य निर्मिती करत असताना त्याच्यामध्ये 2 किलो फिनिशर टाकून द्यायचं म्हणजे आपल्या डोक्याचा हेडॅक आपोआप या ठिकाणी कमी होऊन जाईल। आता हा हेडॅक कमी करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही दुसरं काही पण देऊ शकता बरं काय, काही प्रॉब्लेम नाही। पण एवढं लक्षात ठेवा की हिवाळा आणि पावसाळा असेल तर कोरडं जास्त द्या आणि उन्हाळा असेल तर ओलसर द्या। बस एवढा बदल राहू द्या। बाकी 20% तुम्हाला काय करायचे फिनिशर द्यायचे। 80% तुम्ही मग दुसरं कोणतंही खाद्य वापरा। विकतचं खाद्य वापरण्याची अजिबात आवश्यकता नाही। तुम्ही गहू, ज्वारी, तांदूळ, मका, बाजरी, पीठ, वाया जाणारे माशांचे खाद्य, हॉटेल, हॉस्टेल, रेस्टॉरंट, पालेभाज्या यांसारख्या सर्व घटकांचा या ठिकाणी वापर करू शकतात। अजिबात तुमच्यावर कसल्याही प्रकारचे या ठिकाणी बंधन नाही। तर या ठिकाणी या पद्धतीने बघा मित्रांनो सिंपल फॉर्म्युला आहे। जास्त डोक्याला हेडेक घ्यायचं नाही। 61 ते 90 दिवसामध्ये आपण जर विचार केला त्या ठिकाणी खाद्य पद्धती 20% पर्यंत फिनिशरचा वापर करायचा आहे। म्हणजे जर आपल्याकडे त्या ठिकाणी एक लहान पिल्लू सुरुवातीला 50 ग्राम पर्यंत फीड तिसऱ्या महिन्याच्या सुरुवातीला खात असेल आणि महिन्याचा शेवट जर त्याचा 60 ते 70 ग्रॅम मध्ये होत असेल तर साधारणतः एका लहान पिल्लाला सुरुवातीला 10 ते 12 ग्रॅम आणि शेवटी 17 ते 18 ग्रॅम एवढं फिनिशर आपल्याला द्यायला पाहिजे। जर तुम्हाला जास्त डोक्याला हेडॅक वाटत असेल तर सिंपल फॉर्म्युला सांगतो। 20 ग्रॅम प्रति पिल्लू तिसरा महिना तुम्ही या ठिकाणी फिनिशरचा वापर करून टाका। यामुळे खाद्य खर्च देखील वाढत नाही आणि आपल्या असणाऱ्या लहान पिल्लांचं या ठिकाणी होते 100% पोषण। तर या पद्धतीने हा फॉर्म्युला राबवा ज्यामुळे अजिबात तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी भासणार नाही। तर बघा मित्रांनो
जर तुम्हाला तिसऱ्या महिन्यात पिल्लांचं संगोपन करत असताना अडचणी येत असतील तर तुम्हाला एकच काम करायचं आहे की जेवढं तुम्ही खाद्य देत आहात त्यापैकी 20 ग्रॅम प्रति पिल्लू तिसऱ्या महिन्यामध्ये फिनिशर, बाकी तुम्हाला वाटते ते खाद्य द्या. फक्त एकच बदल करा, हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये कोरडा आहार जास्त द्या आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही ओलसर आहार द्या, ज्यामुळे अपोजिट फीड मेथडचा वापर केल्याने आपल्या कोंबड्यांना किंवा कोंबडीच्या पिल्लांना कसल्याही प्रकारचा त्रास या ठिकाणी भासणार नाही. तर मित्रांनो, या पद्धतीनं जर खाद्य नियोजन केलं तर मला वाटते तुम्हाला अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. यामुळे खाद्य खर्चसुद्धा आटोक्यात येईल आणि तुमचं खाद्य नियोजन व्यवस्थित राहील आणि 100% तिसऱ्या महिन्यात आपला पक्षी त्या ठिकाणी पोषित दिसेल, कुपोषित दिसणार नाही. आणि अशा पद्धतीनं जर नियोजन केलं तर 5व्या महिन्याच्या शेवटीपर्यंत आपला प्रत्येक पक्षी अंड्यावरती येऊन जातो आणि 6व्या महिन्याच्या सुरुवातीपर्यंत प्रत्येक पक्षी वजनाने खूप मोठा भरतो, ज्यामुळे आपला होतो 100% फायदा. अशा पद्धतीची माहिती मित्रांनो मी माझ्या ऑनलाईन लेक्चरमध्ये कंटिन्यूअस देत असतो. जर तुम्हाला माझ्यासोबत आणि रायझिंग स्टार परभणीसोबत कायमस्वरूपी काम करायचं असेल तर फक्त 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही माझ्यासोबत जॉईन होऊ शकतात. यासाठी तुम्हाला मिशन मेगा 500 प्रोजेक्टमध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशनची प्रोसेस समजून घेण्यासाठी 84 21 82 62 62 वर कॉल करा. तिथं लखन सर फोन उचलतील आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतील आणि तुम्हाला जॉईन करून घेतील. एवढी गोष्ट सांगतो की आज मार्गदर्शनाशिवाय काही खरं नाही, कारण आपल्याला कोंबड्यांचं लसीकरण, आरोग्य, औषधोपचार या सर्व गोष्टीसोबत खाद्य नियोजनापासून शेड मॅनेजमेंट सगळ्या गोष्टीची माहिती हवी आहे. आणि फक्त 500 रुपयाच्या मासिक शुल्कावर मिळणारी माहिती मला वाटते त्या ठिकाणी माफक आहे, कारण आम्ही घेणारी ही पेमेंट काय आम्ही स्वतःसाठी घेत नाहीत, तर या ठिकाणी आमच्यासोबत जी टीम काम करते त्यांना एक पेमेंट भेटावी हा यामागचा त्या ठिकाणी असणारा शुद्ध हेतू आहे. तर ज्यांना या व्यवसायातून भविष्यात लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे बाबा, या व्यवसायातून तुम्हाला पुढे जायचे, तर अशा परिस्थितीमध्ये मार्गदर्शन पाहिजे असेल तर 84 21 82 62 62 वर कॉल करा, लखन सरांना बोला आणि मिशन मेगा 500 मध्ये फक्त 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती व्हा सामील. आणि आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल आणि मार्केटिंगमध्ये मदत मिळवायची असेल तर 84 21 82 62 62 यात लखन सरांच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती नाव, पत्ता किंवा त्या ठिकाणी आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तात्काळ त्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामावून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, या व्हिडिओबद्दल किंवा कुक्कुटपालनाबद्दल आणखीन काही समस्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा. आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा. सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा. शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला. राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो. मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि मानतच राहणार. आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या. यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल, या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.